सखी सावली काव्यांजली। मिसेस काव्या, त्यांचा रेझ्युमे तर चांगला आहे, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला असेल तर काय प्रॉब्लेम होणार? हो सर, ते खरंच खूप चांगले आहेत। फक्त काही पर्सनल आणि फॅमिली इश्यूजमुळे त्यांना नोकरी सोडावी लागली। बट आय एम शुअर सर की त्यांना जर ही नोकरी मिळाली ना तर त्यांच्या अनुभवाचा, एक्सपिरियन्सचा आपल्या कंपनीला खूप चांगला फायदा होऊ शकेल। बरोबर आहे तुमचं, बट इफ आय एम नॉट रॉंग, ह्यांनी आणि तुम्ही आपल्या कंपनीमध्ये एकाच वेळी इंटरव्ह्यू दिला होता, राईट? आय थिंक त्यांना रिजेक्ट केलं होतं इंटरव्ह्यू मध्ये, सो आय डोंट थिंक त्यांना कन्सिडर करतील। सर प्लीज प्लीज असं करू नका। त्यांना रिजेक्ट केलं होतं हे खरं आहे सर, पण त्याची कारणं वेगळी होती। तेव्हा त्यांची मनस्थिती ठीक नव्हती। ते म्हणतात ना, दृष्टिकोन चुकला की आपण त्या माणसाचं जजमेंट बरोबर करू शकत नाही, असं काहीच त्या दिवशी झालं असेल सर। पण आता सगळं बदललंय, आता सगळं व्यवस्थित आहे सर। शिवाय ते या जॉबसाठी क्वालिफाईड आहेत, खूप हार्डवर्किंग आहेत, सिन्सिअर आहेत। प्लीज सर, प्लीज एकदा त्यांचा विचार करा। तुम्ही किती तळमळीनं बोलताय त्यांच्याबद्दल, तुमचा त्यांच्याबद्दलचा विश्वास आणि प्रेम दोन्ही दिसतंय। तुम्ही म्हणताय म्हणून बघूया काय होतं। थँक्यू सर। सर आणखीन एक सांगायचं होतं। बोला। मी त्यांचं नाव तुम्हाला सुचवलंय हे त्यांना कळू देऊ नका प्लीज। ते खूप स्वाभिमानी आहेत, त्यांच्या मेरिटवर त्यांना जॉब मिळाला तरच ते जॉब करतील, नाहीतर कदाचित करणार नाहीत। प्लीज सर, एक छोटीशी रिक्वेस्ट होती। ठीक आहे, आपल्या कंपनीमध्ये काही वॅकन्सीज आहेत, मी नक्कीच काहीतरी प्रयत्न करेन त्यांच्यासाठी। ओके, थँक्यू, थँक्यू सो मच सर। येते। ओके। हजार वेळा तुला पाहावे असेच काही तुझ्यात आहे। हजार वेळा तुला पाहावे असेच काही तुझ्यात आहे। हजार वेळा तुला पाहावे असेच काही तुझ्यात आहे। मिटता डोळे तूच दिसावे असेच काही तुझ्यात आहे। क्या बात है। मला ओळ सुचेच ना, माझी कविता पूर्णच नव्हती आणि एका झटक्यात तुम्ही पूर्ण करून दिली। एक मिनिट, तुम्ही बसा आधी, बसा। या, तुम्ही कसं काय? मी तुझ्यासाठी शिरा घेऊन आले। क्या बात है, वाव। म्हणजे मला ओळ सापडत नव्हती, तुम्ही मला एका झटक्यात कविता पूर्ण करून दिली। मला मगासपासून सतत वाटत होतं काहीतरी गोड खावं, तर तुम्ही आता शिरा घेऊन आलात। आजचा दिवस कमाल जाणार आहे। पुष्पांजली, या ना, शिरा आणलाय ना माझ्यासाठी? हो। असं का होतंय? मला सतत काहीतरी आठवल्यासारखं का होतंय?
प्रीतम नाही आवडला का? नाही नाही, तसं अजिबात नाही. तिला कमाल झाला. मी विचार करत होतो की मला ती ओळ सुचली कशी. ते सहज सुचले. मला कविता करायला खूप आवडतं. वेळ मिळेल तेव्हा मी कविता करत असते. अरे हो, मी कसं काय विसरलो. एक काम करता का तुम्ही, मला या प्रोजेक्ट मध्ये साथ देता का? जॉईन मी. हे बघा, एक मोठं प्रोजेक्ट आणि कविता, लिरिक्स, बेसिकली लिरिकल बेस्ड प्रोजेक्ट आहे आणि 2 महिन्यात आपल्याला सबमिट करायचं. तुम्ही जर माझ्यासोबत असला तर निम्म्या वेळात काम होऊन जाईल. आणि त्याचबरोबर मला रोज तुमच्या हातचं वेगवेगळं काहीतरी नवीन खायलाही मिळेल. थंडी बघा, विचार करा आणि सांगा. चालेल मला. ग्रेट, ठरलं तर मग उद्यापासूनच कामाला लागू. एक मिनिट, मला आधी सांगा की तुमचे मिस्टर, त्यांना चालेल का? म्हणजे आपण एकत्र काम केलं, तुम्ही असं त्यांना आवडलं नाही तर मध्येच सोडून वगैरे जाणार नाही? असं काहीच होणार नाही. खूप खूप चांगले आहेत ते. त्यांना माझं खूप कौतुक आहे. वेलकम टू द कंपनी मिसेस पुष्पांजली. एक मिनिट, चला हे घ्या, तोंड गोड करा. विश्वजित प्रभुदेसाई इथेच राहतात का? हो, इथेच राहतात. या ना तुम्ही आत या. हा, या. बसा, हा मी पाणी आहे. हे घ्या. तुमचं काही काम होतं का त्यांच्याकडे? हो, माझ्या मुलाच्या नोकरीबद्दल बोलायचं होतं. आले. नमस्कार साहेब. मी शिल्पा खोतकर, ओळखलत ना? हा, हो 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 हो, बसा बसा. साहेब, माझ्या मुलाच्या नोकरीबद्दल थोडं बोलायचं होतं. त्याचं ग्रॅज्युएशन झालंय, नोकरी शोधतोय, पण चांगली नोकरी मिळतच नाही. तुम्ही मागच्या वेळी बोलला होतात ना की त्याच्या नोकरीविषयी काहीतरी बघाल म्हणून. त्यासाठी म्हटलं थोडं विचारून बघते. ठीक आहे, मी बघतो काहीतरी. अहो नाही, म्हणजे तुम्ही कुठून जॉब शोधून देणार ना त्यांना? सध्या तुम्हीच जॉब शोधायचा. बापरे, सध्या तुम्हीच घरी आहात का? तरी मला वाटलंच होतं. इतक्यात ऑफिसला जाताना पाहिलं नाही तुम्हाला. असू दे, मी पाहते दुसरीकडे. नाही, तुम्ही बसा बसा. मी तुम्हाला शब्द दिला होता ना, मग मी तो शब्द पाळणार. तुमच्या मुलाला नोकरी मिळणार. खूप उपकार होतील साहेब. खूप खूप धन्यवाद. कळवा नक्की. हा, नक्की नक्की. नाक खुपसायची का गरज होती? तुला गरज काय मध्ये पडायची? मी बोलत होतो ना त्यांच्याशी, तू का मध्ये बोललीस सांग मला. तसं नाही, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं, पण सध्या तुम्हीच जॉब शोधताय ना, मग उगीच ते आपल्यावर अवलंबून राहायला नको म्हणून म्हणाले मी. तुम्हाला आवडलं नाही का? सॉरी, मला खरंच तसं काही म्हणायचं नव्हतं. सॉरी. सॉरी काय सॉरी? हा,
सॉरी म्हटलं की संपलं सगळं? हा, तू काय स्वतःला या घराची मालकीण समजायला लागली आहेस का? कोणी कुठे कसं बोलायचं कसं वागायचं तू ठरवणार आहेस? तुला माहिती आहे या घरातनं कुठलाही डिसिजन घ्यायच्या आधी मला विचारलं जायचं, माझं मत घेतलं जायचं. पण आता या घरात मला किंमतच नाही आणि याला कारणीभूत तू आहेस. काय बोलताय तुम्ही? कुठला विषय कुठे नेताय? सगळेच विषय. माझं आयुष्य भरकटलं तुझ्यामुळे. माझ्या बाबांना माझा अभिमान होता, आता लाज वाटते तुझ्यामुळे. माझ्या मुलांच्या नजरेत मी हिरो होतो, आता झिरो झालोय. कोणामुळे? तुझ्यामुळे. आई मला उठसूट सुणवत राहते. कोणामुळे? तुझ्यामुळे. तू कारणीभूत आहेस. अहो या सगळ्या गोष्टींना मी कशी जबाबदार असेल? मग कोण जबाबदार आहे? तूच जबाबदार आहेस. तू माहिती काय करतेस? एकतर तू माझ्यावर उपकार करतेस, हे सगळ्यांना दाखवतेस आणि मग मला माझ्याच नजरेत खाली पाडतेस. नाही नाही, तू हे करत राहिली आहेस. तुला कळतंय का? काव्या, माझी फक्त एक चूक झाली, फक्त एक, आणि मी या घराचा गुन्हेगार ठरलो. काव्या, तू माझी गर्लफ्रेंड, मला गर्लफ्रेंडची गरज का पडली याचा विचार केलायस तू कधी? कारण तुझ्यातच कमी आहे म्हणून मी बाहेर गेलो, कळलं? माझी नोकरी, काव्या, माझी नोकरी तुझ्यामुळे गेली. त्या दिवशी तू ऑफिसमध्ये आली नसती, तमाशे केले नसते, तर आज माझ्याकडे नोकरी असती, माझं अस्तित्व असतं. गेली. आई खूप कौतुक करते तुझं. माझी सून अशी, माझी सून तशी, माझी सून तर खूप समजूतदार आहे, माझ्या सुनेला सगळं कळतं. बरोबर आहे, सगळ्यांना समजून घेते, फक्त नवऱ्याला समजू शकत नाही ती. काव्या, तू एक चांगली बहीण आहेस, चांगली सून आहेस, चांगली मुलगी आहे, पण बायको म्हणून यू आर अ बिग फेलियर. काव्या, तू सगळं जग जिंकलीस पण नवऱ्याचं मन जिंकू शकली नाहीस. तू हरलीस काव्या, हरलीस. आई, अरे अरे सावकाश प्रीतम, अरे माझ्या हातात काय आहे बघ तरी. सॉरी. काय झालं आज एवढा का खुश आहेस? खूप खुश आहे आज, खरंच. कारण खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय माझा. अगं तुला माहिती ना, गेले काही दिवस माझ्यावर कामाचा खूप ओझ आहे. मला सतत असं वाटत आलंय की कोणतरी एखादं छान क्रिएटिव्ह व्यक्ती माझ्यासोबत असा, मला कामात मदत व्हावी. आणि येस वॉट, फायनली मला एक क्रिएटिव्ह पार्टनर सापडले. वाव. तो सांगतो, ऐक, काय काय कविता करते ती. ते शब्द म्हणजे अप्रतिम. यू रिअली फॉल इन लव्ह विथ द वर्ड्स. तिला उत्स्फूर्त सगळं सुचतं, म्हणजे अशी कविता देते ती. आणि काय ओळी, आणि शी इज कम्प्लिटली टेकन मी बाय सरप्राईज. माहितीये का तुला? अरे हो हो हो, इतका भरभरून बोलतोयस तू तिच्याबद्दल, म्हणजे नक्कीच सरस्वतीचा आशीर्वाद असणार आहे तिला. असणार. मी तिला स्टुडिओमध्ये तिथल्या तिथे जॉब ऑफर केला आणि तिने होकारही दिलाय. आता अशी पटापट कामं होतील ना, एक प्रोजेक्ट झाला की दुसरा, दुसरा की तिसरा, अशी भराभर कामं होणार आहेत आणि खूप मजा येणार आहे काम करायला. प्रीतम एवढा इम्प्रेस्ड आहे म्हणजे याला नक्कीच ती आवडलेली दिसते. चला, निकिता तर गेलीच, आता अंजलीही गेली. प्रीतमच्या आयुष्यात दुसरीच कोणीतरी मुलगी आली आहे. काय ग आई, तू चक्क मला मुलीचं नाव नाही विचारलंस? अरे हो, विसरूनच गेले मी विचारायचं. कोण आहे कोणती मुलगी, काय नाव आहे तिचं? आपली पुष्पांजली. मला तिची ही कला खरंच माहित नव्हती. म्हणजे ठीक आहे, थोडीशी आयडिया होती, पण शी इज इनक्रेडिबल. एनिवे, मी तुला यावर सविस्तर नंतर सांगतो. मला 2 मिनिटात मी आलो. बरोबर आहे तुमचं. हे घर म्हणजे सर्वस्व होतं माझ्यासाठी. ते कोलमडायला लागलं म्हणून घराबाहेर पडले. नोकरीचा, इंटरव्ह्यूचा कुठलाच अनुभव नव्हता हो मला, पण तरीही सगळी आव्हानं पेलली. पण हे सगळं करत असताना कुठेही तुम्ही कमी पडताय किंवा तुम्ही केपेबल नाही आहात असं कधीच दाखवायचा प्रयत्न सुद्धा केला नाही मी. आणि तुम्ही दुसऱ्या बाईकडे आकर्षित झालात, त्याला मी कशी जबाबदार असेल? बायको म्हणून मी कुठे कमी पडले सांगा ना.
मी फक्त आपल्या घराचा, आपल्या कुटुंबाचा विचार केला, त्यांच्यासाठी सगळं काही केलं. पण एवढं करून सुद्धा जर तुम्हाला त्यातलं काहीच मान्य नसेल ना, तर खरंच हरले. तुला माहिती काय झालंय? माझ्या आई वडिलांनी ना तुला तुला डोक्यावर बसवलं आणि म्हणून तुला असं वाटायला लागलं की अख्खं घर मी चालू शकते. अख्ख्या घराची जबाबदारी माझ्यावर आहे. माझ्याशिवाय या घरात पानच हलणार नाही असं वाटतं तुला. असं नाही काय ना, माझी फेस चांगली चालू नाहीये ना, वाईट फेस चालू. पण एक गोष्ट लक्षात ठेव कावड, ज्या दिवशी फेस बदलेल ना, सगळं चांगलं होईल ना माझ्यासोबत, तेव्हा मी तुला दाखवून देईन मी कोण आहे. आणि तेव्हा तू माझी बरोबरी अजिबात करू शकणार नाही, लक्षात ठेव. हा असा विचार करताय तुम्ही? बरोबर विचार करतोय मी. बघ स्वतःकडे बघ. काव्या, तू मला शोभणारी कधीच नव्हती. तू असूच शकत नाही मला शोभणारी. मी कुठे माती खाल्ली आणि तुझ्याशी लग्न मी ना कुठल्या पापाची शिक्षा भोगतोय ना कोणास ठाऊक. ऐक ना, तू नकोयस मला. मला माहिती काय वाटतं, तू मला नकोय माझ्यासमोर. मला काहीतरी झालं पाहिजे आणि तू गायब हो. हा म्हणजे काहीतरी असं झालं, जादू झाली पाहिजे आणि 1 2 गायब. नको, नाही बघायचंय मला तुला. नको दिसू तुम्हाला प्लीज. राहिली सकाळी. हा अक्काई, अक्काई कुठे? काय कुठे? अक्काई! वहिनी, मला असं स्वप्न का पडलं असं? पुष्पांजली आणि काव्या वहिनी. वहिनीला फोन करू का? फोन करायला लागत आहे. विश्वदादाला फोन करू? नाही, नको. तर यावेळी नको. पुष्पांजलीला फोन ट्राय करतो, ते बेटर आहे. प्रीतमचा फोन एवढ्या रात्री? हा बोल प्रीतम. हा पुष्पांजली, ते मी प्रीतम काय झालंय? नाही झालं असं काही नाही. मला सांगा, काव्या वहिनी ठीक आहे ना? तू असं का विचारतोयस? नाही बाकीचं जाऊ दे ना. मला सांगा, वहिनी ठीक आहे ना? घरी बाकी सगळे ठीक आहेत? काही प्रॉब्लेम नाही झाला ना कोणाला? नाही काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण काय झालंय सांग ना.
नाही काही नाही, मी एक भयंकर स्वप्न पाहिलं आणि त्यामुळे झोपेतनं एकदम ताडकन उठलो टेन्शनमध्ये. म्हटलं एकदा कन्फर्म करावं आणि त्यात वहिनीचा फोनही लागत नाहीये म्हणून तुम्हाला फोन केला आणि सॉरी इतक्या रात्री कॉल केला. प्रीतम अरे तू काळजी करू नकोस. तू आता प्लीज आरामात झोप. आपण उद्या सकाळी बोलूया. हो. प्रीतमला असं स्वप्न का पडलं असेल? खरंच अक्काई बरी असेल ना? एकदा बघायला हवं. अक्काई कुठे गेली?